नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती माझी कार्यशाळा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नीम ऑइलची माझ्या बागेमध्ये दुसरी फवारणी 10 दिवसाच्या अंतराने करत आहोत. प्रथम आपण 10 दिवसापूर्वी आलेला जो मोहर आहे त्याचं संरक्षण करण्याकरता माइल्ड फंगीसाइड्स आणि माइल्ड हे कीटकनाशक असं नीम ऑइल बघू शकता आपण. साधारणतः प्रत्येक लिटरला 2 ml याप्रमाणे आपण याची फवारणी घेतलेली आहे. कंप्लीट 10 दिवसापूर्वी आपण फवारणी घेतली होती आणि आज 10 दिवसानंतर आपण सेकंड फवारणी घेत आहोत. कारण यावर्षी जरी बागेला ताण बसला नाही तरी परंतु मोहर हा जवळजवळ 90% झाडाला मोहर हा बाहेर पडलेला आहे आणि याचं संरक्षण करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. बघू शकता आपण पूर्ण बागेमध्ये मोहर हा आलेला आहे. बघू शकता आपण काही झाडं जे आहेत याला मोहर अजून नाही, पण तरीही याला मोहर हा थोडाफार दिसतोय. आपण पाहिलं तर बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल. हे आता सध्या मोहर हा निघायच्या प्रोसेसमध्ये आहे. तर ह्या मोहराचं संरक्षण करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. कारण यावर बुरशी किंवा छोटे छोटे कीटक असतात, त्याचा उपद्रव हे नीम ऑइल कमी करतात. त्याकरता आपण ह्या 2 फवारण्या 10 दिवसाच्या अंतराने घेतल्या. बागेला अद्याप पाण्याचा ताण दिलेला आहे. कारण पूर्ण मोहर ज्यावेळेस बाहेर पडेल आणि साधारणतः वटाच्याप्रमाणे याप्रमाणे जर कैरीचा आकार झाला तर आपण नेक्स्ट वीकमध्ये बागेला पाणी सुरू करणार आहोत. हे बघू शकता, हे तोतापुरीचं झाड आहे. चांगला मोहर याला पण आलेला आहे. या पद्धतीने बागेमध्ये मोहर आहे, याचं संरक्षण करणं हेच आपलं काम आहे. बागेमध्ये आता तणाचं पण नियोजन केलेलं आहे. सध्या बागेला पाण्याचा ताण दिलेला आहे. अद्याप ही अशी जी काही झाडं आहेत, 15-20 झाडापैकी एखाद्या झाडाला मोहर नाही, तरी पण याला सुद्धा मोहर आता दिसतोय. तर याचं सांभाळ करणे हेच आपल्या हातात आहे. बघू शकता या पद्धतीने बागेची जोपासना करत आहोत. गेल्या रविवारी या झाडाला अजिबात हे नव्हतं, मोहर नव्हतं, पण यावेळेस याला सुद्धा मोहर दिसतोय. ही माझी 700 झाडाची सुरुवातीला लावलेली आंबा बाग आहे. याला कम्प्लिटली 5 वर्ष झालेले आहेत आणि टोटल आपण ऑर्गॅनिक करतो. या पद्धतीने आपण बघू शकता. हे पूर्ण काही झाडांना भरपूर असा मोहर लागलेला आहे आणि याचा सेटिंग होणं हे अत्यंत जरुरीचं आहे. साधारणतः अजून 8 दिवसापर्यंत आपण याला पाण्याचा ताण देणार आहोत आणि 8 दिवसानंतर थोडं प्रमाणात पाणी याला सुरू करणार आहोत. बघू शकता या पद्धतीने हा आता नवीन मोहर सुरू झालेला आहे. अद्याप काही झाडं जे आहेत यांना मोहर दिसत नाही, पण 8 दिवसामध्ये नक्कीच याला पण मोहर दिसेल. छोट्या प्रमाणात आहे याला पण मोहर.
याचं जतन करणं हेच आपलं मेन टार्गेट आहे. आणि यानंतर ज्यावेळेस फळं साधारणतः वाटाण्यापेक्षा मोठे होतील त्यानंतर आपण यावर प्लॅनोफिक्स आणि बोरांची फवारणी साधारणतः 10 दिवसाच्या अंतराने 1 किंवा 2 फवारण्या घेणार आहोत. या पद्धतीने बागेचे नियोजन करत आहोत. काही झाडं जे आहेत त्यांना अद्याप मोहर बाहेर पडलेला नाही. याला आपण साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत 3 फवारण्या 05234 प्लस बोरांच्या केलेल्या आहेत. आणि बागेमध्ये आपण अधूनमधून शेवग्याची झाडं पण टाकलेली आहेत. कारण मधमाशाचा अट्रॅक्ट करण्याकरता हे फुलांचा उपयोग होतो. म्हणून बागेमध्ये 50 झाडं आपण शेवग्याची टाकलेली आहेत. जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.